बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये निवडणुका आहेत म्हटल्यावर बीजे पार्टी बांगलादेशच्या नावाने बोंबाबोंब करणं हे अपेक्षितच. सोबत IT सेल आणि फेकुसेना आहेच मेसेजेस पुढे ढकलायला. कारण बौद्धिक दिवाळखोरी, दुसरं काय. अक्कल असती तर यांना खोटेपणा, विरोधाभास दिसला असता, प्रश्न पडले असते. बांगलादेशच्या नावाने गळे काढणाऱ्यांना हे माहिती आहे का की बांगलादेशची माजी पंतप्रधान सध्या कुठे आहे, कोणाचा पाहुणचार झोडत आहे. बांगलादेशच्या घुसखोरीबद्दल बोलणाऱ्यांना हा प्रश्न पडतो का की घुसखोरांना थांबवण्याचं काम ज्यांचं ते खातं कोणाच्या अखत्यारीत येतं, कोण आहे याला जबाबदार. बांगलादेश भारताच्या सरकारी नुमलीगड रिफायनरीमधून 1,80,000 टन डिझेल विकत घेण्याचा सौदा करतो. ते सुद्धा किती रुपयाला? 50 रुपये लिटर या भावाने. म्हणजे जे डिझेल भारतीयांना 90 रुपयाने मिळतं ते बांगलादेशींना इतक्या स्वस्तात पुरवणारे हे बांगलादेशींचे हितचिंतक नाहीत का? बांगलादेशी घुसखोरांच्या नावाने मतं मागणाऱ्यांचं काम बघितलंय का? भारत आणि बांगलादेश बॉर्डर, बंगाल 2216, आसाम 263, मेघालय 444, त्रिपुरा 856 आणि मिझोराम 318 अशी एकूण बॉर्डर आहे 4096 किलोमीटर. बांगलादेशच्या नावाने गळे काढणाऱ्यांना मागच्या 12 वर्षात फक्त 300 किलोमीटर बॉर्डर फेन्सिंग करता आलं, म्हणजे वर्षाला 25 किलोमीटर इतकं यांना गांभीर्य आहे. अजून एक बघा, 2005 ते 2014 पर्यंत अंदाजे 90,000 बांगलादेशींना भारताने डिपोर्ट केलं, परत पाठवलं. आणि त्यानंतरच्या सरकारने जवळपास मागच्या 12 वर्षात किती बांगलादेशी डिपोर्ट केले? अंदाजे 7,500. 90,000 आणि 7,500 करा तुलना. आणि मग ठरवा बांगलादेशी घुसखोरांची काळजी किंवा पुळका कोणाला येते. आणि यांना फक्त खोटेपणा करायचं आहे. वास्तविक घुसखोर तर यांच्या राजकारणाला पूरक ठरतात. याच बांगलादेशी घुसखोरांच्या नावाने निवडणूक आयोगाने SIR केलं. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती बांगलादेशी घुसखोर सापडले सांगितलं का? अनेकदा पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारला गेला, पण त्याचं उत्तर नेहमी टाळलं. कारण यांच्यासाठी हा विषय फक्त महत्वाच्या मूळ मुद्द्यांवरून दिशाभूल करण्याचा आहे. विचार करा.